नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित प्रकरण 5 समांतर श्रेणी, ज्यामध्ये स्वाध्याय 5.3 मध्ये प्रश्न क्रमांक 2 बेरजा करा, पण किती पदांच्या बेरजा करा ते या गणितामध्ये स्पष्ट दिलेले नाही. पुढे दिलाय समांतर श्रेणी दिली आहे, तर जोपर्यंत आपल्याला किती पदांची बेरीज शोधायची आहे ते माहित नसेल तोपर्यंत आपण या गणिताला संपूर्णपणे सॉल्व्ह करू शकत नाही. तर या गणितामध्ये आपल्याला सर्वप्रथम 7 पासून ते 84 पर्यंत एकूण किती संख्या आहेत त्या बघाव्या लागतील आणि त्याच्यानंतर जी पण संख्या मिळेल त्या संख्येची आपण बेरीज शोधणार आहोत. तर चला सुरुवात करूया. इथे लिहूया प्रथम पद म्हणजे की ए बराबर 7. त्यानंतर डी शोधायचं सूत्र आहे a2 मायनस a1, जिथे a2 दिलेला आहे 10.1/2 मायनस 7. तर याचं सॉल्युशन कसं करायचं? बेद आहे 20 आणि 1 21, त्याला भागिले किती 2 मायनस 7. 21 जसेच्या तसेच 7 आणि 2चा गुणाकार किती होतो 14, त्याला भागिले 2 म्हणजे इथे डी बरोबर किती मिळेल 7/2. आणि या ठिकाणी जी शेवटची रक्कम दिली आहे त्याला आपण an मानूया. तर या ठिकाणी an बराबर 84. तर या ठिकाणी आपल्याला 7 पासून ते 84 पर्यंत एकूण किती संख्या आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला इथे an चं सूत्र मांडावं लागेल. तर an चं सूत्र आहे an बराबर a प्लस कंसात n मायनस 1 गुणिले d. तर या ठिकाणी an म्हणजे टोटल नंबर किती आहेत 84. ची किंमत 7 अधिक n आपल्याला शोधायचे. डी ची किंमत किती मिळाली आपल्याला 7/2. या ठिकाणी 84 या 7 ला पुढे घेतले तर काय होईल मायनस बराबर n मायनस 1 गुणिले 7/2. 84 मधून 7 वजा करा म्हणजे किती राहतील 77 बराबर n मायनस 1 त्याला गुणिले 7/2. आता बघा मित्रांनो, इथे 7/2 हे गुणाकारामध्ये आहे. जर या संख्येला आपण 77 सोबत जॉईन करतोय तर काय होईल, छेदाची संख्या अंशामध्ये आणि अंशाची संख्या छेदामध्ये बराबर n मायनस 1. 77/7 करा तर 7 1 7 7 1 7 आणि 11 दुने 22 बराबर n मायनस 1. तर या ठिकाणी 22 हा -1 पुढे घ्या तर काय होईल प्लस. तर या ठिकाणी n बराबर किती मिळतील 23. तर याचा अर्थ आपल्याला 23 पदांची बेरीज शोधायची. आता 23 पदांची बेरीज शोधण्यासाठी सूत्र घ्यायचे SN चं. SN बराबर n/2 कंसामध्ये 2a प्लस कंसात n मायनस 1 गुणिले d. आपल्याला किती पदांची बेरीज शोधायची 23. तर इथे लिहूया S23. यांची किंमत 23/2. 2 गुणिले a ची किंमत किती आहे 7. n म्हणजे किती पदांची बेरीज 23 आणि d ची किंमत किती मिळाली वरती 7/2. इथे 23 ला 2 ने डायरेक्ट भाग जात नाही तर आपण शेवटी भाग देऊया हे जसेच्या तसेच. बेसाती 14. या ठिकाणी लिहूया 22 गुणिले 7/2. इथे लिहूया 23/2 कंसामध्ये 14 अधिक भाग द्या 2 1 2 2 1 2 11 7 77 पुढे 23/2 गुणिले 14 आणि 77 ची बेरीज किती होईल 91. आता 23 आणि 91चा काय करूया गुणाकार 2 1 2 2 नम 18 3 1 3 आणि 3 नम 27. या ठिकाणी यांचा गुणाकार किती मिळेल बघा 91 गुणिले 23. पुन्हा करूया. इथे 0 2 1 2 2 नम 18 3 1 3 आणि 3 नम 27. तर इथे येणार 3 9 म्हणजे 2000 किती 93. त्याला भागिले किती करायचे आहेत 2. या ठिकाणी आपण या संख्येला
आपण मिश्र अपूर्णांकात रूपांतर करूया. जेव्हा छेद लहान असेल आणि अंश मोठा असेल तेव्हा त्याचं उत्तर मिश्र अपूर्णांकात काढावे. 2 2 हा 0 तर इथे 0 उतरवले 9, 2 चौक 8 उतरवला 1 आणि इथे 2 सक 12 उरले किती 1. तर जे उरलं ते कुठे लिहायचं आपल्याला अंशामध्ये, बरोबर. आणि जे उत्तर आलं ते कुठे लिहायचं असतं समोर. म्हणजे इथे लिहूया 1046 आणि कशाने भाग दिला 2ने. तर फायनल आपलं उत्तर काय मिळालं 1046.1/2. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये हा व्हिडिओ समजला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा मराठी भाषेमध्ये गणित शिकण्याचा चान्स मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.